नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण उन्हाळी स्पेशल लहान मुलांच्या फेवरेट रेसिपीज बघत आहोत। त्यामध्ये केक हा मुलांचा अगदी खूप फेवरेट असतो। तर त्यासाठी आपण आज केकची रेसिपी बघणार आहोत। केक बघू शकतात, अगदी छान असा स्पॉन्जी झालेला आहे। कट करताना अगदी तो असा प्रेस होत आहे, अगदी स्पॉन्ज झालेला आहे आणि टेक्स्चर पण बघू शकतात, अगदी जसा मार्केटमध्ये भेटतो अगदी तसा सुरेख झालेला आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। यासाठी मी इथे एक वाटी जो आहे तो रवा घेतलेला आहे। रेग्युलर रवा आपण कोणताही घेऊ शकतात, जाड किंवा बारीक। रवा आपल्याला जितका घेतलेला आहे तितकंच आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि तितकीच साखर घ्यायची आहे। साखर जर आपण थोडीशी कमी खात असाल तर थोडीशी आपण जितका रवा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडी आपण साखर कमी करू शकतात। आता एक वाटी रवा घेतलेला आहे, एक वाटी दुधामध्ये मी तो छान असा भिजत घातलेला आहे 10 ते 12 मिनिटे। 10 ते 12 मिनिटे झाल्यानंतर छान असा रवा जो आहे तो फुलून येतो आणि दूध जे आहे त्याने पूर्ण असं ॲब्झॉर्ब केलेलं आहे। तर आपल्याला आहे ना हे टेक्स्चर पूर्ण व्यवस्थित असं झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। आपल्याला जर पातेलं भरवायची इच्छा नसेल तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील रवा भिजत घालून डायरेक्ट आपण मिक्सरला लावून घेऊ शकतात, जेणे की आपले भांडे देखील एक्स्ट्राचे भरणार नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मिश्रण जे आहे ते टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी कोको पावडर घातलेला आहे। आपल्याकडे जर कोको पावडर नसेल तर काही हरकत नाही, आपण स्किप करू शकता। कोको पावडरने काय अगदी छान असा चॉकलेट फ्लेवरचा आपला केक तयार होतो। कोको पावडर घातल्यानंतर मी इथे 4 ते 5 चम्मच घातलेले आहे। त्याच्यामध्ये मी आता इसेन्स घालून घेते। इसेन्स आपण आपल्या चॉईसनुसार घेऊ शकतात, चॉकलेट इसेन्स किंवा मिक्स फ्रूट किंवा व्हॅनिला प्लेन। तर मी इथे व्हॅनिला आणि मिक्स फ्रूट असे 2 इसेन्स घातलेले आहे। साखर घातलेली आहे, त्याच्यामध्येच मी घरचं बनवलेलं तूप घातलेलं आहे। आपण बटर घेऊ शकतात किंवा तेल पण घेऊ शकतात। व्यवस्थित असं मिक्सरला आपल्याला त्याला फिरून घ्यायचे। मग फिरून झाल्यानंतर आपल्याला लास्टला त्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे। तर मी इथे 1 चम्मच जो आहे तो सोडा घालून घेतलेला आहे, अगदी छोटा चम्मच आहे तो। मी इथे हा रेग्युलर आपला टाटा सोडाच वापरलेला आहे। बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नव्हता, जो घरात होता तोच मी इथे घालून घेतलेला आहे। आता आपल्याला केक ज्या भांड्यामध्ये लावायचा आहे त्याला आपण व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। आपण तुपाने, बटरने किंवा तेलाने ग्रीस करून घेऊ शकतात, किंवा बटर पेपर असेल तो देखील घालू शकतात, जेणे की आपला केक खाली चिटकणार नाही। आता बॅटर जो आहे तो सोडा घातल्यानंतर पुन्हा मिक्सरला थोडासा फिरून लगेच मी ह्या केकच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे। ऑलरेडी मी इथे प्रीहीट करून घेतलेली होती कढईमध्ये मीठ घातलेलं आहे बेसला, आणि ती 5 मिनिटे मी प्रीहीट करून घेतली। नंतर आता ते आपल्याला केकचं टीन जो आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि मीडियम टू लो फ्लेम आपल्याला करून घ्यायची आहे। आता इथे आपण चॉकलेट गनाश बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे कोको पावडर घेतलेला आहे। कोको पावडर 1 वाटी घेतलेला आहे, तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे। पिठी साखर होती म्हणून घातली, जर नसेल तर आपण डायरेक्ट साखर घालू शकतात किंवा आधीच पिठी साखर तयार करून घेऊ शकतात। आणि दूध घ्यायचं आहे। दूध आपल्याला इथे जवळपास 1.5 वाटी घ्यायचं आहे। मी सुरुवातीला कमी घातलं होतं, नंतर मिक्सरला फिरून पुन्हा त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे। आता इथे तेल किंवा बटर किंवा तूप आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतात। तुम्ही इथे पहिले अर्धा वाटीच दूध घातलेलं होतं, आता पूर्ण 1 वाटी दूध घालून व्यवस्थित आपल्याला ते मिश्रण जे आहे मिक्सरला फिरून घेऊन एका वाटीमध्ये काढून ठेवायचे। आता मी याच्यात देखील इसेन्स घालणार आहे, थोडंसं व्हॅनिला इसेन्स, जेणे की छान असा फ्लेवर येईल। आपल्याकडे जर कोको पावडर नसेल तर आपल्याकडे जर डार्क चॉकलेट असेल तर ते देखील आपण मेल्ट करून घेऊ शकतात, डबल बॉइलिंगची प्रोसेस करून। पण माझ्याकडे इथे कोको पावडर अवेलेबल होतं म्हणून मी चॉकलेट गनाश लगेच रेडी करून घेतलं होतं। आता ड्रायफ्रूट मी इथे घालणार आहे। आपल्याला जर आपली चॉईस घालायची नसेल तर आपण ही प्रोसेस स्किप करू शकता। ड्रायफ्रूट व्यवस्थित कट करून घेतलेले आहे, काजू, बदाम आणि पिस्ता। आता हे डार्क चॉकलेट माझ्याकडे होतं म्हणून मी आता ते छान असं किसणीने किसून घेते, जेणे की आपल्या केकला जे आहे छान असं डेकोरेट करता येईल आणि मुलांना अगदी छान जसं मार्केटमध्ये मिळतो अगदी तसंच टेक्स्चर देखील येईल
आणि मुलं आवडीने खातील. अशा प्रकारे आपल्याला चॉकलेट जे आहे ते किसून घ्यायचे. आता जवळपास 35 ते 40 मिनिटानंतर मी इथे चेक करून घेते. सुरुवातीला ताट ठेवलं होतं, पण ते ताट केकला चिटकण्याची शक्यता होती, म्हणून मी इथे मोठा पातेलं त्यावर झाकण असं ठेवून दिलेलं आहे. पूर्ण आपल्याला खाली जे आहे कढईमध्ये माती किंवा आपण मीठ घालू शकतात. आणि जवळपास 35 मिनिटं आपल्याला त्याची फ्लेम कमी ठेवून व्यवस्थित केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. आणि 10 मिनिटानंतर बेक केल्यानंतर तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. मी इथे चेक करून घेतलेला आहे, केक व्यवस्थित असा शिजलेला आहे, कच्चा राहिलेला नाही आहे. चाकू घालून आपण चेक करून घेऊ शकतात. आणि बघू शकतात बटरने आपण तुपाने ग्रीस केल्यामुळं केक अगदी सहजरित्या असा छान निघून आलेला आहे, अगदी स्पॉन्जी झालेला आहे. असाच देखील जर आपण मुलांना दिला दुधासोबत तर मुलं अगदी आवडीने खातील. मार्केटमधले जे टोस्ट बिस्किट आणि रेडीमेड केक आणल्यापेक्षा आपण मुलांना हे असे बनवून ठेवू शकतात, त्याचे छान असे स्लाइस करून. पण आता आपण याला डेकोरेट करून घेऊया. त्याआधी मी इथे थोडंसं साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. ते आपल्याला पाणी ह्या स्पॉन्जवर टाकून घ्यायचे, जेणे की केक जो आहे तो अगदीच कोरडा असा लागणार नाही आणि छान असा ज्यूसी लागेल, क्रीमी लागेल. म्हणून इथे मी साखर पाण्यामध्ये घालून विरघळून घेतलेली आहे. आणि ते व्यवस्थित स्पॉन्जवर आपण बघू शकतात पाणी अगदी टाकताच स्पॉन्जने पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो व्यवस्थित असा फुलून आलेला आहे. आता जे आपण चॉकलेट गनाश तयार केलं होतं, हे जर आपलं घट्ट झालं असेल तर थोडंसं दूध वरून देखील आपण ॲड करून व्यवस्थित त्याला फेटून पुन्हा असं टेक्स्चर येऊपर्यंत तयार करून घेऊ शकतात. आता ते चॉकलेट जे आहे ते मी या केकवर घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याला चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचे. आणि नंतर आपण आपल्या आवडीनुसार डेकोरेट करू शकतात हा केक. आणि जर चॉकलेट गनाश नसेल तर ॲज इट इज आपण मुलांना हा देऊ शकतात, मुलं अगदी आवडीने खातील. नेहमी आपल्याकडे क्रीम अवेलेबल नसते आणि एका केकसाठी क्रीम आणायला पुरत देखील नाही, तर आपण हा असा केक मुलांना बनवून देऊ शकतात, जेणे की मुलं जे आहेत ते अगदी आवडीने खातील. व्यवस्थित असं चॉकलेट स्प्रेड केल्यानंतर आता आपण डेकोरेट करून घेऊया. हे डार्क चॉकलेट आपण हातात जर घेतलं तर लगेच आपल्या हातामधली जी हीट असते त्याने ते चॉकलेट लगेच मेल्ट होतं, म्हणून आपण किसताना देखील ते पॉलिथिनमध्ये घेऊन किसू शकतात. आणि आता टाकताना देखील ते खूप मेल्ट होत होतं, म्हणून मी इथे स्पूनने त्याला टाकून घेते. डार्क चॉकलेट जास्त वेळ बाहेर ठेवलं की लगेच ते मेल्ट व्हायला सुरुवात होते, म्हणून जेव्हा आपल्याला लागणार आहे तेव्हाच आपण त्याला फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवायचे. मी किसून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं त्याला. आता व्यवस्थित असं डेकोरेट करून घेतलेलं आहे. आपण आपल्या आवडीनुसार डेकोरेट करू शकतात. मी आता वरून ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे आणि साईडला पिस्ता असे घातलेले. तर मुलांना आपण हा असा केक बनवून देऊ शकतात. अगदी सुरेख असा झालेला आहे आणि टेस्ट खरंच खूप छान झालेली आहे, अगदी स्पॉन्जी झालेला आहे. आणि कोणी म्हणणारच नाही की हा रव्याचा केक आहे. मैद्याचा देण्यापेक्षा आपण हा रव्याचा हेल्दी केक मुलांना बनवून देऊ शकतात, मुलं अगदी आवडीने खातील. आणि बघू शकतात कट करताना अगदी केक जो आहे तो असा स्पॉन्ज झालेला आहे, स्पॉन्जसारखा तो बाउन्स होतोय. आपण बघू शकतात अगदी सुरेख असा झालेला आहे. चाकूवर घेताच तो ब्रेक देखील झालेला नाही, अगदी परफेक्ट झालेला आहे. जास्त कच्चा राहिलेला नाही आहे किंवा तुटत देखील नाही आहे, अगदी छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. इथे कट करतानाच आपण बघू शकता सुरेख असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.